सियावर रामचंद्र की जय. अगदी प्रारंभालाच कालच्या भागामध्ये कुंभकर्णाच्या जागी विभीषण असा शब्द बऱ्याच वेळेला आलेला असेल, त्यामुळे मी त्याबद्दल क्षमा मागतो. आणि जिथे जिथे विभीषण शब्द चुकून माझ्याकडून आलाय तिथे कुंभकर्ण असा शब्द ऐकावा अशी विनंती करतो. प्रयत्न केला आहे दुरुस्त करण्याचा, त्या दुरुस्तीच्या प्रयत्नामुळे एक सलगता आपल्याला जाणवणार नाही. त्यामुळे जिथे कटलंय, जिथे काही झालंय तिथे तुम्हाला थोडंसं ते जाणवेल. त्यामुळे आधी माफी मागतो की मी चुकून विभीषणाचा उल्लेख केला. मी कुंभकर्णाच्या जागे करण्याची कथा सांगतोय. काही करून कुंभकर्ण काही जागा होत नाहीये. कोणी भाले टोचवतंय, कोणी लाकडाने टोचतंय, कोणी पाणी टाकतंय, कोणी वाद्य वाजवतात. एकानं सांगितलं म्हणले कुंभकर्णाचा आवडता प्रकार काय असेल ज्यानं जागा होईल. हे काही आवाजाने जागा होणाऱ्यापैकी नाहीये म्हणले. आता पुन्हा काही संदर्भ सांगतोय, त्याचा आत्ताच्या राजकारणाशी संबंध जोडू नका, कृपया जोडू नका. काय मंगलवाद्यानी जागा होईल तो कुंभकर्ण कसला, पाणी टाकून जागा होईल तो कुंभकर्ण कसला, उशिरा उठायची सवयच आहे ना, तो कुंभकर्ण कसला. ते काय म्हणले, कुंभकर्णाच्या आवडत्या गोष्टी दोनच, एक जेवणे आणि दुसरं झोपणे. त्याला झोपवायचं असेल तर जीव घालावं लागतं, त्याला उठवायचं असेल तरी जीव घालावं लागतं. कसं आहे, कुणाला कोणती हंडी आवडते, कुणाला कोणती हंडी आवडते. दही हंडी न आवडणाऱ्या कुंभकर्णाला मटण हंडी आवडत असेल तरी ही खायचाच विषय आहे. म्हणजे दही हंडी खाल्ली काय आणि मटण हंडी खाल्ली काय तेच आहे. कुंभकर्ण निमंत्रण फक्त, उठणं फक्त कुंभकर्णाचं याच्यासाठीच असतं. मग काय म्हणजे चमचमीत पदार्थ बनवा. पुन्हा तेच येतो, कुंभकर्ण राक्षस कुळातला हे लक्षात घ्या, तो मानव कुळातला नाहीये. म्हणजे आई राक्षसी आहे आणि सगळी गुण राक्षसी आहेत. त्यामुळं राक्षसी कुंभकर्णाला सुग्रास भोजन शाकाहारी चालेल असं नाही, तो कदाचित सामिष भोजन करणाराही असू शकतो. राक्षस माणसं खायची म्हणतात, त्यामुळे मटन हंडी चिकन हंडी हा प्रकार तर काय असणारच आहे. तिथे हंडी नाही, हंडा लागत असेल म्हणजे हंडा करा. कुंभकर्ण आहे, खाणारा कोण आहे, मोठा माणूस आहे, रावणाचा भाऊ आहे ना तो, त्याच्यामुळं त्याच्या अंगात हे गुण असणारच की. उगी संदर्भ जोडत जावा वाटतो, सांगत जावं वाटतं की तुम्हालाही काही गोष्टी स्पष्ट व्हाव्यात, कळाव्यात यासाठी सांगतोय. या कुंभकर्णाला जागं करायचं असेल तर जेवणाचे चमचमीत पदार्थ त्याच्या समोर बनवा आजूबाजूला. कदाचित त्या खमंग चमचमीत पदार्थाच्या वासाने तो जागा होईल. मग काय, रणवाद्य गेले कुणीकडं, पाणी गेलं कुणीकडं, झालं सुरू भटरखाना, तिथेच वेगवेगळे पदार्थ बनवणं सुरू झालं आणि कुंभकर्णाला जाग करण्यासाठीच्या पदार्थ बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही मात्र परफेक्ट लागू पडली. असा घमघमाट सुटला खाण्याचा आणि तो वास कुंभकर्णाच्या नाकात गेला. आधीच पाणी टाकल्यामुळं त्रासलेलं, ओलं ओलं झालेलं, टोचून टोचून ते काय झालेलं, आणि वास सुटल्याबरोबर आपलं अंग खाजवत त्या वासाला बघून कुंभकर्ण उठला आणि बघितलं की आपल्याच बाजूला छान छान पदार्थ बनवणं चाललंय. बाकी सगळा त्रास विसरला खायचं बघितल्यावर. म्हणाला माझा एवढा आदर सत्कार करून उठवण्याचं कारण काय. ते म्हणले बाकी कारण नंतर सांगू, आधी खाऊन घ्या, आधी खाऊन घ्या बाबा, बाकी नंतर सगळं. मस्त केलेल्या अन्नावरती कुंभकर्णाने ताव मारला आणि ताव मारल्यावर विचारलं, हा आता बोला म्हणाले, काय भानगड आहे, मला का उठवलंय, काय संकट, रावण ठीक आहे ना, बाकी सगळं राज्य ठीक आहे ना, लंका ठीक आहे ना. ते आपला एक दूत समोर आला, म्हणाला महाराज कुंभकर्ण सगळं ठीक नाही म्हणून तर तुम्हाला उठवलंय. ते म्हणलं म्हणजे. मग अथपासून इथीपर्यंत युद्धाची कथा कुंभकर्णाला सांगण्यात आली. ते म्हणलं एवढे पराभव झाले तर मग रावण का नाही गेला आतापर्यंत. ते म्हणलं रावणही गेला होता पण नाही जमलं, तुम्हाला सोबत यावं लागेल म्हणले. काय दुर्दशा झाली आहे रावणाची, काय सांगावं. आता तुम्ही आल्याशिवाय लंकेवर रावणाचा झेंडा फडकवायचा असेल तर तुम्ही सोबत यावं लागेल.
पुन्हा स्थानिक संबंध जोडू नका, आताच्या राजकारणाशी संबंध जोडू नका. म्हणजे कुंभकर्ण उठल्याशिवाय लंकेवरती रावणाचा झेंडा फडकणार नाही. ते इथं चालू ना झेंडा फडकवायचा, रावणानं सोबत घ्यायची, भावाला सोबत घ्यायचं, जे चाललंय त्याच्यावर जाऊ नका, त्याचा काही संबंध नाही. ते म्हणजे तुम्ही आल्याशिवाय लंकेवरचा झेंडा रावणाचा फडकणार नाही, दुसऱ्या कुणाचा तरी झेंडा फडकेल. ते रामाचा झेंडा फडकेल म्हणले. ते म्हणलं असं, मग मला तर त्या झेंड्याकरता तरी यावं लागेल म्हणले, दांडा बनून. कुंभकर्ण म्हणाला, बरं हे युद्ध चाललंय ते कशा करता? त्याच भानगडी करता का? झोपण्यापूर्वी बोललो होतो ते म्हणले, होय तीच भानगड चालू आहे. म्हणजे रावणाने सीतेला आणलं होतं, हो, त्याला मी म्हटलं होतं या भानगडीत पडू नको, सीता वापस कर. हो, त्यानं ऐकलं नाही का कुणाचं? ते म्हणले नाही. बिभीषणाने काय केलं होतं? ते म्हणले त्यांनी सांगितलं, पण त्यांनी कुठं ऐकलं? हे म्हणले बिभीषणाला तूच बाहेर हो राज्याच्या. बिभीषण आपल्या सेनापतींना घेऊन राज्याच्या बाहेर निघून गेलाय. ते म्हणलं बरं झालं, हे तर वाचलं, किमान सगळेच मरणार आहेत हे तरी वाचलं. मग काय करावं? ते म्हणले आता दशाननाला तुमची गरज आहे. ते म्हणलं माझी गरज आहे हे ठीक आहे, बहुतेक माझ्या मुक्ततेचा काळ जवळ आलेला दिसतोय. काही म्हणा, पण चला दरबारात चला, रावणाशी बोला. बिभीषणानं आपलं निवांत सगळं आपलं, माफ करा, कुंभकर्णाने सगळं आपलं निवांत आटपलं आणि कुंभकर्ण रावणाच्या दरबाराकडे निघालेला आहे. कुंभकर्ण राक्षस कुळातला असला तरीही त्याला भल्या बुऱ्याची चाड आहे, हे लक्षात ठेवा. तो रावणाचा भाऊ असला तरीही त्याला भल्या बुऱ्याची चाड आहे. काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे त्याला कळतं, पण तरीही तो रावणाचा भाऊ म्हणून रावणाच्या सोबत एकनिष्ठ आहे. कारण आपल्या भावाचा पराभव नाही झाला पाहिजे असं त्याला वाटत असतं आणि त्यासाठीच तो प्रयत्न करत असतो. तो विचार करतोय की रामाच्या सोबतचं युद्ध म्हणजे आपल्या मृत्यूला आमंत्रण. तो म्हणतोय जगून तरी काय करायचं ना, काय करायचं? 6 महिने झोपायचंय, 1 दिवसासाठी उठायचंय, खा 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 खायचंय, चर चर चरायचंय. चरून झालं, खाऊन झालं की पुन्हा आपल्याला झोप येते, पुन्हा झोपी जायचं. झोपायचं, खायचं, झोपायचं. हे असलं आयुष्य जगत राहण्यापेक्षा देवाच्या हातून मृत्यू आला तर किती छान होईल ना. कुंभकर्णाच्या मनात हाच विचार असेल. देवाच्या हातून मृत्यू यायचा असेल तर आपल्याला आपल्या भावाचं ऐकलं पाहिजे. 2 गोष्टी साध्य होतील. भावासोबत प्रेम आहे हे कळेल, दुसरं आपल्या राज्यावरची निष्ठा स्पष्ट होईल, आणि तिसरं देवाच्या हातून मृत्यू येईल. तो म्हणाला चला रावणाच्याकडे जाऊया, आणि कुंभकर्ण रावणाकडे जायला सज्ज झालाय. रावणाकडे गेल्यावर काय होतंय ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.